नमस्कार. जुवेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणजेच बाल न्याय अधिनियम जो आहे त्याच्या अंतर्गत एक केस दाखल. त्या केसचे फॅक्ट्स आणि सर्कमस्टान्सेसच्या पेक्षा जास्त त्या केसमध्ये कोर्टाने जो न्याय दिलेला आहे किंवा जे डिस्कस केलेलं आहे ते सगळ्यात जास्त. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगून ठेवलेलं आहे की सगळ्यात पहिला इश्यू हा असतो की तो जो गुन्हेगार आहे तो बालमध्ये मोडतो की साध्या गुन्हेगारामध्ये मोडतो. सगळ्यात पहिला इश्यू डिस्कस कोर्टामध्ये तोच झाला पाहिजे, म्हणजेच त्याचं वय डिस्कस झालं. जेव्हा वय हा इश्यू येतो तेव्हा बाकी इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारावरती त्याचं वय न ठरवता त्यांनी फक्त 3 क्रायटेरियामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शाळेचा तो दाखला आहे ह्याला सगळ्यात जास्त प्रेफरन्स देण्यात यावं त्या व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की जर शाळेचा दाखला जर नसेल तर मात्र त्यांचा जो जन्ममृत्यूचा जो नोंदणी असते कॉर्पोरेशनमध्ये तिथून त्यांचं जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवर, आणि जर हे दोन्ही जर नसले तर थर्ड तुम्ही नावीलाजाने ऑसिफिकेशन जी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये वय कळतं त्या ऑसिफिकेशन टेस्टवरती रिलाय करा. त्याच्यामध्ये एक रेफर्ड केसचा उल्लेख केलेला आहे ज्याचं नाव आहे विनोद कटारा वर्सेस स्टेट ऑफ UP. हे जजमेंट 2024चं आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की बर्थ सर्टिफिकेट कधीही ऑसिफिकेशन टेस्टपेक्षा जास्त प्रेफर्ड किंवा त्याला जास्त प्राधान्य द्या. त्यामध्ये परत सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की ऑसिफिकेशन जी टेस्ट आहे ती जास्त रिलायबल नाही आहे, त्याच्यावर आपण रिलायबल नाही राहू शकत. पण जर हे दोन्ही पुरावे नसले आणि तुम्ही ऑसिफिकेशन टेस्ट जर करणार असाल तर त्या ऑसिफिकेशन टेस्टमध्ये काही एजचे प्रमाण येतात. मग त्या प्रमाणातलं सगळ्यात उंच म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम लिमिटचं जे एज तुम्हाला कन्क्लुजनमध्ये येईल ते एज त्या व्यक्तीचं खरं एज आहे असंच विचारात घेणं. हीच रेफर्ड केस डोक्यामध्ये ठेवून जी पहिली केस चालू होती त्या केसमध्ये असा निकाल देण्यात आला की जुवेनाइल जस्टिस केसमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या व्यक्तीचं एजच असणार आहे. त्या व्यक्तीचं एज डिटर्मिनेशन हे मॅन्डेटरी आहे. जोवर त्या व्यक्तीचं कन्फर्म एज तुम्हाला कळणार नाही तोवर त्याला बाल गुन्हेगार म्हणून संबोधल्या जाणार नाही आणि प्रोसिडिंग पुढे जाणार नाही. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवरती जास्त रिलाय करा असं सुप्रीम कोर्टाने ह्या जजमेंटमध्ये सांगून ठेवलं.